मदत कधी नव्हती इतक्या वर्षात तेवढी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. पण आता शेतकरी अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. पण या उपरही आपल्याला असं वाटत असेल की यात काही सुधारणा झाली पाहिजे की त्यामुळे शेतकऱ्याचा अधिक फायदा होईल. तर या बाबतीत मला असं वाटतं की आपण मुंबईला यावं. 22 पासून अधिवेशन आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी सांगेल की आपण अधिवेशनाच्या आधी या ठिकाणी बैठक घेऊ. त्या जे CEO आहेत मित्राचे प्रवीण परदेशी त्यांना बोलवू. सेक्रेटरी सगळे त्यातले जे सदस्य आहेत मेंबर त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवू. आपण त्याच्याशी चर्चा करू. आपली त्याची भूमिका समजून सांगा. CM साहेबांनी सांगितलं आहे मला 22 तारखेच्या आत या ठिकाणी आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काय असेल जे योग्य असेल तो तोडगा निश्चित याच्यामध्ये काढू. होता ते मी भोगलेलं आहे. त्यामुळे मलाही वाटतं की आता आपण फार जास्त वेळ या ठिकाणी न बसता आपण आज उपोषण सोडावं. आपल्यासमोरच मी या ठिकाणी चर्चाही केलेली आहे आणि त्यामुळे 22 तारखेच्या त्या संदर्भामध्ये आपण एक सविस्तर बैठक घेऊ आणि त्यामध्ये काय असेल तो योग्य निर्णय करू. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की आपण आता उपोषण सोडावं. मग मला असं वाटतं की नक्कीच याच्यातून काहीतरी नाही म्हणजे आम्ही तिथं भांडणारच आहे की हे दोन्ही अटी तिथं काढल्याच गेल्या पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही भांडायला लागलो तर रस्त्यावर सुद्धा भांडतो आणि अधिवेशनामध्ये सुद्धा भांडतो. मग सरकारने हे जे प्रपोजल दिलेलं आहे आता 30 तारखेपर्यंत ते कर्जमाफी इम्प्लिमेंट करणार आहे म्हणजे ते लागू करणार आहेत, कारवाई होणार आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत ते लागूच करणार असतील. त्याच्या आधी ही बैठक होईल. त्यामुळे हे जे काही बदल आहेत आपलं 30 जूनच्या आधी तिथं आपल्याला बदल करता येतील आणि 22च्या आधीच आपली बैठक होणार आहे. त्यामुळे सरकारला आग्रह करतो की काही झालं तरी तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा. शेतकऱ्याच्या वतीने आम्ही विनंती करतो आहे. आणि मी इथं असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आणि आंदोलनकर्त्यांना तर मग आपण चर्चेला मुख्यमंत्री साहेबांकडे जायचं का? आणि जात असताना तुम्ही जर यादी बघितली असेल याच्यामध्ये आपण राजू शेट्टी साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे. त्याच्यामध्ये आपण अजित नवले साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे. शशिकांत शिंदे साहेब असतील, हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, शिवसेनेचे कुणीतरी नेते असतील. आपण तापकीर साहेबांना सुद्धा तुपकर साहेबांना सुद्धा विनंती तिथं करणार आहोत. चटाप साहेबांना सुद्धा विनंती करणार आहोत. म्हणजे हे काही आपण फक्त एका पक्षाचे लोकांना घेऊन जात नाही. जे लोक इथं आले त्यांनी पाठिंबा दिला त्यांनासुद्धा आपण आणि जयंत पाटील शेकाप यांनासुद्धा आपण विनंती करणार आहोत. महादेव जानकर साहेब स्वतः इथं आले ते सुद्धा या कमिटीमध्ये असतील आमच्याबरोबर आणि साहेब नक्कीच ते मान्य करतील कारण शेतकरी नेते हे सगळे. आणि मग आम्ही जाऊन चर्चा करू आणि मग आपण अधिवेशनाच्या 1 दिवस 2 दिवस आधी जेव्हा केव्हा वेळ मुख्यमंत्री साहेब देतील चर्चा होईल. त्यामुळे हे सर्व शेतकरी नेते आणि त्यात आमच्यासारखा एक कार्यकर्तासुद्धा तिथं असेल. मग ती काय चर्चा होती चर्चा झाल्या तुमच्यासमोर आम्ही मीडियाच्या समोर येऊन तिथं सांगू. चालेल का? चालणार आहे का? मी फक्त साहेबांना एवढंच सांगतो की आपण इथं आलात. मी माझं हे उपोषण आणि माझ्याबरोबर या 26 लोक नक्कीच उपोषण मागे घेतील. मी माझा हात आपल्या हातात देतो आणि फक्त विनंती एवढीच करतो तुम्ही बिझी असाल. माझी आई माझे वडील आणि तिथं आम्ही जेव्हा श्री नामदेव पायरीपाशी जाऊ तेव्हा देवाच्या समोर आधी नैवेद्य चढवतो आणि मग नंतर मी तिथं पेढा नाही तर काहीतरी खाऊन मी आणि आम्ही सगळेजण माझं उपोषण मागे घेतो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.